नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अवघड वाटणारे प्रश्न त्याच्यामधील पुढचा प्रश्न ह्या सिरीज मधला आपण पुढचा प्रश्न बघूया की खूप भारी इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कॅलेंडर वरचा आहे. येत्या लीप वर्षात मंगळवारी 17 तारखेला माझा वाढदिवस आहे. लीप वर्ष आहे, मंगळवारी 17 तारखेला माझा वाढदिवस आहे. तर त्या महिन्यात 5 रविवार असण्याची संभाव्यता निवडायची आपल्याला. लीप वर्ष दिले त्यांनी. सिंपल कॅलेंडर काढून घ्यायचं. कसं काढतो आपण कॅलेंडर? 1 तारीख, 2 तारीख, 3, 4, 5, 6 आणि 7. परत 8 इथे येतं, म्हणजे 1 आणि 7 8. परत 8 आणि 7 15, 15 आणि 7 22 आणि 22 आणि 7 29. ठीक आहे. मग काही महिन्यात 30 असतील, काही महिन्यात 31. लीप वर्ष आहे तर 29 वाला सुद्धा असणार महिना इथे. आता त्यांनी काय दिले रे? 17 तारखेला माझा वाढदिवस आहे. 17 तारीख कुठे येते? 15, 16, 17. 17 तारखेला मंगळवारी, म्हणजे मंगळवार कुठे येणार तुमचा? इथे. बरोबर. मंगळवार जर तिथं आला तर सोमवार कुठे येणार तुमचा? इकडे. आणि रविवार कुठे येणार तुमचा? इथे. त्यांनी काय विचारलंय तर त्या महिन्यात 5 रविवार असण्याची संभाव्यता. 17 तारीख कुठल्या महिन्याची आपल्याला दिलंय का? नाही. कुठल्याही महिन्याची असू दे. मग आपण कुठल्याही महिन्याची 17 तारीख असली तर त्याच्या पहिल्या तारखेला कुठला वार आहे? रविवार. आता जो वार पहिल्या तारखेला असतो तोच 29 तारखेला असतो. लीप वर्ष म्हणजे प्रत्येक महिन्यात, फेब्रुवारीत तर 29 असणार, पण प्रत्येक महिन्यात 29 दिवस असणार. म्हणजे 29 तारखेला पण कुठला वार येणार आहे? रविवार. आणि तो महिना कुठला का असू दे. जानेवारी जरी महिना असला, 31 दिवस असतील, पण रविवार किती वेळा येणार तिथं? 1, 2, 3, 4, 5 वेळा येणार. फेब्रुवारी 29 दिवस आहेत, रविवार किती वेळा येणार? 5 वेळा. मार्च 31 5 वेळा. एप्रिल 30 पण आहे, पण रविवार किती वेळा? 5 वेळा असणार का? हे इथपर्यंत 4 आणि इथं पुढचं 29. म्हणजे कुठल्याही महिन्याची जी 27 तारीख जरी असती तरी रविवार किती वेळ येणार? 5. इव्हन फेब्रुवारी जरी असता तो महिना 17 तारखेचा, त्याच्यात पण 29 दिवस आहेत ना. 29 सगळ्या महिन्यात असणार. म्हणजे काय असणार रे? 5 रविवार असण्याची संभाव्यता किती? निश्चित. कुठल्याही महिन्याची असली तरी रविवार किती असणार त्या महिन्यात? 5 असणार. जर एक्स्ट्रा विचारतो, जर लीप वर्ष नसतं दिलं तर काय येऊ शकलं असतं याचा आन्सर? तर एका महिन्यात नाहीये. लीप वर्ष जर नसतं तर एका महिन्यात त्या लीप वर्ष साध्या वर्षात 28 दिवस असते. मग त्या महिन्यात काही 29 तारीख असणार नाही. म्हणजे 12 पैकी 11 महिन्यात. मग 12 मध्ये 11 हे आलं असतं आन्सर. पण लीप वर्ष दिले, सो फेब्रुवारी मध्ये सुद्धा रविवार 5 वेळा येणार. म्हणून ह्याचं उत्तर काय येणार? निश्चित. 2 पुस्तकं आहेत आपली. एक आहे संपूर्ण अंकगणित टॉपिक वाईज PYQ आणि दुसरा आहे संपूर्ण बुद्धिमत्ता टॉपिक वाईज PYQ. 2009 ते 24 पर्यंतचे सगळे प्रश्न याच्यात इन्क्लूड आहेत विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. ऍव्हरेजचे 2009 पासून 2024. परत तुम्हाला सिलॉजिझमचे, क्लॉकचे, कॅलेंडरचे, रेशो, पर्सेंटेज, SIC आहे, वर्क टाइम, स्पीड टाइम डिस्टन्स. एकही प्रश्न आपण गाळलेला नाही. याच्यात जवळजवळ 1185 प्रश्न आहेत आणि याच्यात जवळजवळ 1545 प्लस प्रश्न आहेत. 1560च्या आसपास जात आहेत ते. तर एवढे सगळे प्रश्न आहेत 2009 ते 2024 समाज कल्याणच्या पेपर पर्यंतचे. ठीक आहे. तर तुमच्या अभ्यासासाठी ही 2 पुस्तकं तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. कारण गणित बुद्धिमत्तावर सगळं आता डिपेंड आहे. 20 प्रश्न प्रिलिम्सला, 22 प्रश्न मेन्सला. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्ही नक्की घेऊ शकता. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची मी लिंक दिलेली आहे. आणि ज्यांना माझ्याकडून शिकायचं आहे त्यांनी आपली फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करा किंवा मोठा कोर्स सुद्धा जॉईन करू शकता. पुढे त्याची डिटेल माहिती देतोय. धन्यवाद. शिकायचं असेल आणि तुमचं बऱ्यापैकी बेसिक चांगलं असेल, तुम्हाला कॅल्क्युलेशन येत असतील, बरोबर चिन्हाच्या इकडे तिकडे गेल्यावर अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक होतं हे कळत असेल, तर तुम्ही माझा हा कंबाईन पूर्व आणि मुख्य कन्सेप्ट प्लस PYQ हा कोर्स जॉईन करू शकता. याच्यामध्ये आपण कन्सेप्ट शिकवल्यानंतर 3500 प्लस PYQ प्रश्नांचा समावेश केला. आणि जर तुमचं बेसिक कच्चं आहे, तुम्हाला बेसिक सुद्धा चांगलं बनवायचं आहे, तर तुम्ही माझा हा ग्रीन कलरच्या पोस्टर मधला कोर्स जॉईन करू शकता. ज्याच्यामध्ये तुम्हाला तो कन्सेप्ट आणि PYQ चा कोर्स तर मिळेलच, पण एक बेसिक फोल्डर सुद्धा मिळेल मॅथचा आणि रिझनिंगचा, ज्याच्यामध्ये एकेका टाईपची 4-4, 5-5 गणित असतील की जी तुम्हाला तुमचा सब्जेक्ट चांगला करण्यास, त्याच्या मुळातून शिकण्यास मदत करतील. तर बेसिक चांगलं करायचं असेल तर हा कोर्स, याला जास्त वेळ लागेल, सो 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी मध्ये कम्प्लीट घ्या तुम्ही. आणि हा कोर्स जर तुम्हाला हवा असेल तर 3 महिने किंवा 6 महिन्याच्या व्हॅलिडिटी मध्ये घेतला तरी चालेल. तुम्हाला इतर कुठलेही डाऊट असतील तर तुम्ही मला या नंबरवर संपर्क करू शकता
आणि कोर्स विषयीचे किंवा गणित बुद्धिमत्ता विषयीचे डाऊट मला विचारू शकता. धन्यवाद.